मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 7. सल. मी रोज तुमच्याकडे बघतो आहे. तुम्ही दोघं आधी मराठी पेपर बघता व नंतर इंग्रजी. स्वतःच्या भाषेवर इतकं प्रेम असतं हे मला माहितीच नव्हतं. कोट्याला आर्मीच्या कॉलनीत शेजारी राहणारे कर्नल जेटली आम्हाला म्हणाले. दोघांच्याही गच्च्या समोरासमोर असल्याने सकाळी पेपर उचलताना दृष्ट भेट व्हायची. आमच्याकडे त्या दिवसाचा टाइम्स व आदल्या दिवसाचा महाराष्ट्र टाइम्स यायचा. त्यात दोघांचीही नजर प्रथम महाराष्ट्र टाइम्सवर जायची. हे कर्नल जेटली म्हणेपर्यंत आमच्या ते लक्षसुद्धा आलं नव्हतं. ते आमचे शेजारी आणि जवळचे मित्र असल्याने त्यांना आमचे मराठी प्रेम माहिती होते. ते स्वतः पंजाबी होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब लखनौमध्ये स्थायिक झाले होते. गेल्या 2 पिढ्यांच्या लष्करी नोकरीमुळे त्यांची पंजाबी भाषेशी एवढी जवळीक राहिली नव्हती. याचे त्यांना फार वैषम्य वाटे. त्यावेळेस मराठी भाषेच्या अभिमानाने मला भरून आले. कोट्यामध्ये घडलेल्या या घटनेलाही आता 12-13 वर्षे झाली. दर 3 वर्षांनी गावे बदलत आम्ही गुडगावला पोहोचलो. कोट्याला घरात रांगणारे शैशव आता कुमारवयात पोहोचले होते. पूर्वी घरात बोलली जाणारी मराठी भाषा आमच्या नकळत कधी बदलून हिंदी इंग्रजी मिश्रित झाली ते कळलेच नाही. गुडगाव या दिल्लीजवळच्या छोट्या गावाची वाढ मारुती फॅक्टरीमुळे झाली होती. महाराष्ट्र मंडळ नवीन होते. एखाद्या मराठी कुटुंबाशी ओळख झाली की सर्वांना आनंद व्हायचा. त्यांच्या आदरातिथ्याने आम्ही पटकन त्या वातावरणात सामावले गेलो. कोजागिरीचा कार्यक्रम आमच्या गच्चीवर ठरला. नेहमीच्या पार्टी गेम्सने कंटाळल्याने मी मराठीवर एक प्रश्नमंजुषा ठेवायचा कार्यक्रम केला. त्यात संतांचे अभंग ओळखा, महाराष्ट्रातले किल्ले ओळखा, पेशवाईतल्या जोड्या लावा, पुस्तके त्यांचे लेखक ओळखा असे प्रश्न होते. ते पाहिल्यावर लोकांनी नाके मुरडायला सुरुवात केली. हे असलं कसलं काही नको बुवा. अहो, मराठी आता विसरायला झालं आहे. पेशवाई इथे कुणाला माहिती आहे? गेल्या 15 वर्षात एक मराठी पुस्तकसुद्धा हातात धरलं नाही बघा. अशी प्रतिक्रिया देऊन लोकांनी तो खेळ सोडून दिला व तंबोला खेळायला सुरुवात केली. माझा पडलेला चेहरा पाहून दिलीपच्या नजरेतून तो काही सुटला नाही. जेवायच्या वेळेस मंडळी श्रीखंड पुरीवर तुटून पडली. आळूची भाजी व मठ्ठा आपापले हुद्दे विसरून ओरपत होती. दिलीप जवळ येऊन हळूच मला म्हणाला, चेहरा पाडू नकोस. पेशवाई जरी श्रीखंडात बुडाली असली तरी आताची मराठी संस्कृती श्रीखंडामुळं तरुण आहे. तेव्हा विचार न करता भरपूर खा हं. रात्रीचा गेलेला मूड परत आला नव्हता. आवराआवर करताना मला इरावती कर्वे यांच्या युगांत या पुस्तकाच्या प्रस्तावनेची आठवण झाली. त्यांच्या या पुस्तकाला पहिला लेख गांधारी हा होता. तो पाहिल्यावर त्यांच्या एका तरुण हिंदी मित्राने विचारले, ही गांधारी कोण होती बुवा? तेव्हा इरावतीबाईंना आपण निरुपयोगी भूतकाळात वावरणारी अडगळ आहोत असे वाटले. त्यांनी वापरलेला अडगळ ह्या शब्दाची अनुभूती आज मला झाली होती. लोकांनी मला मराठीवर प्रेम करणारी एक मूर्ख व्यक्ती ठरविले होते. मी चिडूनच दिलीपला म्हटले, ही रे कसली मराठी माणसं, त्यांना शिवाजीचे किल्ले माहिती नाही, ज्ञानेश्वर तुकारामांशी यांची ओळख नाही, मराठी पुस्तकांशी संबंध तुटलेला, बोलण्याखेरीज त्यांना ह्या भाषेचं काही सोयर सुतक नाही. तसं म्हणावं तर यातल्या बऱ्याच मंडळींकडे चतुर्थी होते. गणपती बसतो, सणावाराला पुरणाचा स्वयंपाक होतो, पण हे म्हणजेच मराठीपण आहे का? तू सांग. अगं, त्यांचा तरी काय दोष? यातले बहुतांश लोक महाराष्ट्राबाहेर राहिलेले आणि वाढलेले आहेत. इथल्या लोकात ते पूर्णपणे मिसळलेले आहेत आणि त्यामुळेच आपल्या काही गोष्टी ते विसरणे स्वाभाविक आहे. पण तुला कशाला त्यांची एवढी फिकीर करतेस तू? इत्यादी. दिलीप, कालपासून मला लागलेली हुरहुर एकदम बाहेर पडली. अरे, मी त्यांची नाही फिकीर करत. काल त्या लोकात मला मोठे झालेले देवकी, सई, जयदीप, मल्हार, प्रशांत आणि अनु दिसले, जे परप्रांतात परदेशात वाढत आहेत.
भले देशपांडे, कोरडे, काळे अशी आडनाव लावत असले तरीही त्यांचा आणि मराठीचा कुठलाच आंतरिक संबंध नाही या विचारानं पोटात एक खड्डा पडला. तुझी किंवा माझी भावंड जमली की शब्दांच्या कोट्या होतात. शीघ्र काव्यांना जोर चढतो. काव्यात कुणाची तरी टर उडवली जाते. तर कुणी कातावून गेला असेल तर तुका म्हणे उगी राहावे असा सबुरीचा सल्लासुद्धा दिला जातो. परप्रांतीयांना शिवाजी महाराजांबद्दल सांगताना अभिमानानं ऊर भरून येतो. राजस्थान, बिहारमधल्या बायकांची स्थिती पाहिली की त्या मानानं महाराष्ट्रात बायकांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल फुले, कर्वे यांचं ऋण वाटावं. आयुष्यातल्या अनेक संदर्भांशी आम्ही बांधले गेलोय. हे सारं संस्कृती म्हणून आपल्या पिढीमागे भक्कमपणे उभे आहे. ही नवीन मराठी मंडळी कुणाशी तरी बांधली जात आहेत की नाही याबद्दल हुरहुर वाटते. अगं, आपण महाराष्ट्राबाहेर कायम राहतो म्हणून तुला असं वाटतंय, पण जी मुलं महाराष्ट्रात वाढत आहेत ती तरी काय ज्ञानेश्वरीची पठणं करतात का असं तुला वाटतंय? भिडे, कुलकर्णी, दामले, जोशी, गुप्ते अशी आडनावं लावणारी पूर्वी मराठी शाळेत जाणारी मुलं केव्हाच लॉयलला, सेंट व्हिन्सेंट अगर कुठल्या तरी नवीन अवतरलेल्या इंग्लिश मीडियममध्ये पोहोचली आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या पिढीचे आणि मराठीचे संबंध फारसे घनिष्ठ नाहीत. मग गंभीर विषयाला चेष्टेचा सूर देत दिलीप म्हणाला, तुमच्या पुण्याच्या जिमखान्यावर एकदा चक्कर टाक ना. अय्या, अगोबाई असे उद्गार जाऊन हाय, हॅलो, मीटिंग आफ्टर सो लॉंग अशी भाषा ऐकू येईल. बायकोच्या माहेरावर गाडी आणून त्याचा एकदा उद्धार झाला की नवऱ्यांचा दिवस बरा जातो. पण मी एकदम गप्प झालेली पाहून तो समजुतीच्या स्वरात मला म्हणाला, अगं हे बघ, हे सारं अपरिहार्य आहे. जगातलं कम्युनिकेशन एवढं वाढलं आहे की ते झपाट्यानं जवळ येत चाललं आहे. ही मोठी प्रक्रिया आहे. त्यात उलथापालथ तर होतच राहणार. शतकानुशतकं हे चाललंय, पण गेल्या पाव शतकात त्याचा वेग जाणविण्या इतका वाढला आहे. ह्या मंथनातून जे चांगलं आहे तेच टिकेल. आता ज्ञानेश्वरी नाही टिकली. शेक्सपियरच्या वाक्यांचे अर्थ लावण्यात साहित्यिक अजून धन्यता नाही मानित. ह्या प्रलयात आपण एक सामान्य बिंदू आहोत. ह्या प्रलयाला ना थांबवू शकतो ना बदलू शकतो. पण आपण कशाला काळजी करायची? अरे, आपण सामान्य म्हणून तर काळजी करायची. या प्रलयात बिंदू म्हणून का होईना टिकायचं असेल तर धरायला काहीतरी आधार पाहिजे ना. असामान्यांना थोडेच आधार लागतात. ते तर संस्कृती घडवीत असतात. संस्कृतीचे टेकू लागतात ते तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना. ते जर नसतील तर आपल्याला आयुष्यात जगण्यासारखं आहेच तरी काय? संसाराच्या कटकटीत जीव कावून गेला की बहिणाबाई येऊन हळूच फुंकर घालून जातात आणि अरे संसार संसार म्हणून ज्ञानेश्वरी वाचली की या प्रतिभेच्या आविष्काराने चकित व्हायला होते. रामदास आम्हाला व्यवहारी जगाची धडे देतात, तर इरावतीबाईंचे लेख वाचले की साध्या अनुभवातसुद्धा रस वाटायला लागतो. त्यातला अर्थ सापडायला लागतो. पुलंनी आम्हाला न घाबरता स्वतःची टिंगल करावयाला शिकविले. आपल्यातल्याच विसंगती निरखून पाहायला लावल्या. ह्या भाषेने लेखक कवींनी मला हसविले, रडविले, अनेक प्रसंगात आधार दिला, माझी आस्वाद घ्यायची शक्ती वाढविली, संवेदन क्षमता जपली आणि दृष्टी व्यापक केली. आणि म्हणूनच मी मराठीच नाही तर इतर साहित्यांचा गंध घेऊ शकले. वॉर अँड पीसमध्ये रमू शकले. गॉन विथ द विंड बरोबर वाहू शकले. तर कुठल्या लाराच्या व डॉक्टर झिव्हॅकोच्या ताटातुटीने विव्हळले. मुंशी प्रेमचंदाच्या कथांनी अस्वस्थ झाले. मधुशाळेत भिजून गेले. हे सुख, हा आनंद मला माझ्या भाषेने घ्यायला शिकविला होता. ह्या जगाची ओळख तिने करून दिली आणि म्हणूनच मी स्थल कालाचे बंधन तोडू शकले. ह्या नवीन पिढीला आपलीच भाषा नाही. त्यांना काहीच आपले वाटत नाही, काहीच चांगले येत नाही. यांची कुठल्याच भाषेशी जवळीकसुद्धा नाही. माझा इंग्लिशला विरोध नाही, पण त्याचा उपयोग व महत्त्व फक्त नोकरीसाठी किंवा चरितार्थासाठीच. ह्या भाषेचे सौंदर्य निरखायला, त्या अफाट सागरातील मोत्यांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. ती भाषा आपल्याला इथल्या संस्कृतीशी जोडू शकत नाही. परप्रांतात राहून हिंदी बोलण्यापुरतीच ती राहते. कदाचित तिथल्या साहित्याशी ओळख
करून घ्यायला आपण अपुरे पडतो. एकूण पुढची पिढी मातृभाषेपासून दूर चालली आहे. इंग्लिश भाषा चालवून घेण्यापुरती येते, तर हिंदी निभावून नेण्यापुरती येते. काहीच चांगले येत नाही आणि काहीच आपले वाटत नाही. शेवटी ह्या पिढीची संस्कृती व भाषा झी, सोनी, स्टार प्लसचीच होणार. B.R. चोप्रा दाखवतील ते महाभारत बघणार आणि रामानंद सागरांचे रामायण ह्यांना खरे वाटणार. वाचायला वेळ आहेच कुणाला आणि कुठल्या भाषेत वाचणार? हे सर्व ज्ञान उथळ आहे. या सर्व साधनांनी माहिती वाढते आहे, पण ज्ञान वाढत नाही. ज्ञान वाढायला कुठल्याही गोष्टींच्या मुळापर्यंत जायला आवश्यक असणारा भाषेचा आधार नाही. त्यामुळे या पिढीची मुळे नारळासारखी वरवरची राहणार आणि अशी मुळे वादळात कोलमडायची शक्यता जास्त. वडासारख्या खोलवर गेलेल्या संस्कृतीच्या मुळांनी आपल्या पिढीला भक्कम आधार दिला. मिश्र समाजात आवश्यक असलेली अस्मिता दिली, ज्यामुळे आपण आपले पाय घट्ट रोवू शकलो. ते मात्र ह्या मुलांना कधीच नाही. काहीच याचे फार वाईट वाटते. अनेकांना ही अस्मिता वृथा अभिमान वाटेल, पण तो आवश्यक आहे असे मला तरी वाटते. मी फारच गंभीर झालेली पाहून दिलीप मला म्हणाला, आपल्या पिढीला भाषा हा शिक्षणापासून मित्र, मैत्रिणी, संस्कृती, साहित्य यांना जोडणारा दुवा होता. जो दुवा तुला महत्त्वाचा वाटतो आहे त्याची आपल्याच पिढीतील अनेकांना जाणीवसुद्धा नाही ना त्याचा सल. नव्या पिढीला तर अनेक वाटा समोर आहेत. फक्त ते निवडतील त्या वाटेची डोळस जाणीव ठेवण्याची पात्रता यावी, एवढाच प्रयत्न आपण करू शकतो. त्यांना आपली संस्कृती, भाषा याविषयी जाणीवपूर्वक माहिती देऊन त्याबद्दलचा थोडाफार अभिमान देऊ शकतो. आपण चांगलं वाईट उराशी धरलं तर मुलं पुढं फक्त चांगल्याला चांगलं म्हणू शकली तरी पुष्कळ आहे, यातच आपण समाधान मानावं. म्हणून मी एक निश्वास टाकला. अचानक फोन वाजू लागला. फोन आमचा मित्र बॅनर्जीचा होता. त्यांनी 5 वर्षांनी आर्मी सोडली होती व एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्या कंपनीने त्याला गेले 2 वर्ष अमेरिकेला पाठविले होते. नुकताच तो आता परत आला होता. फोनवर बोलताना तो उत्साहाने उसळत होता. गप्पा मारावयाला व जेवायला संध्याकाळी मी येतो असे आमंत्रण लावून घेतले व माझी आणखी 2-3-4 तास स्वयंपाकघरात जातील अशी तो व्यवस्था करून गेला. मग संध्याकाळी तो आला, एक तुफान घेऊनच. गेली 2 वर्षे तो अमेरिकेत कम्प्युटर क्षेत्रात काम करत होता. एकेकाळी बंगाली भाषा, साहित्य, संस्कृती, सिनेमे याबद्दल अभिमान असलेल्या बॅनर्जीला कम्प्युटरने नुसते खाल्ले होते. आम्हाला सांगत होता, कम्प्युटरने जगात केवढी वैज्ञानिक क्रांती केली आहे. आज सगळ्या क्षेत्रात त्याचाच प्रभाव आहे. जगातले प्रश्न त्याने सुटणार आहेत. अमेरिकेत 5 वर्षाची मुलेसुद्धा कम्प्युटर शिकत आहेत. पुढच्या पिढीची भाषा आता हीच होणार आहे. हेच जगाच्या कम्युनिकेशनचे साधन होणार आहे आणि तंत्रज्ञानात आपण मागे राहणार. ही वैज्ञानिक संपत्ती जरी आपल्याकडे वेगाने येत असली तरीही त्याचा वेग अजून जास्त पाहिजे, तरच आपला समाज प्रगत बनेल. आपल्या देशातील तरुण पिढीची वैज्ञानिक उपासमार होते याची कुणालाच फिकीरच नाही. उपासमार? वैज्ञानिक उपासमार? वैज्ञानिक उपासमारी पुढे बॅनर्जी लोकसंख्येमुळे होणारी उपासमार विसरला असावा. तोच नाही तर मी सुद्धा विसरले होते. ह्या विचाराने मला नवीनच झटका बसला. मी भाषा, संस्कृतीच्या दुनियेत हरवून बसले होते. त्या संदर्भात नव्या पिढीच्या मुलांचा विचार करीत होते. पण असा विचार त्यांनी करावा अशी परिस्थिती अथवा सवड आम्ही दिली पुढच्या पिढीला? सांगा, दिली का? आपल्याकडील 60% लोकांच्या मूलभूत गरजाच अजून भागलेल्या नाहीत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्यायाने भरलेले समाजकारण, तर नीतिमूल्यांना क्षणोक्षणी पायदळी तुडविणारे राजकारण, यातून नवीन पिढी विषमता, अन्याय, गुंडगिरी, संधीसाधूपणा याबरोबरच झगडते आहे. अशा अवस्थेत ते कुठल्या संस्कृतीचे रक्षण करणार व कशाचे गोडवे गाणार? मूलभूत गरजा भागवायच्या असतील तर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. जगाच्या बरोबर चालायचे असेल तर नवीन वैज्ञानिक संस्कृती आत्मसात केलीच पाहिजे.
औद्योगिकतेचे फायदे हवे असल्यास तोटे सहन करण्याखेरीज इलाज नाही. प्रचंड लोकसंख्येच्या दोन्ही वेळा भागवायच्या असतील तर उत्पादकतेला आवश्यक सर्व भल्याबुऱ्या गोष्टी आणल्याच पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कम्प्युटरची भाषा हीच कम्युनिकेशनची भाषा होईल. C++, जावा, ओरॅकल ह्या भाषाच मराठी, बंगालीपेक्षा जास्त महत्त्वाच्या ठरणार. आज अमेरिकेचे स्वतःचे पोट भरले आहे म्हणून विश्वातील त्यांच्या स्थानाला जरासुद्धा धक्का लागत नाही. डॉलर बाजारात स्थिर आहे तेव्हा त्यांना संस्कृती परंपरा आठवतात. त्यावर वेळ पैसा खर्च करावासा वाटतो. आम्हाला ही चैन परवडणार नाही. ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ, फुरसत, सवड नाही. कारण प्रश्न जीवन मरणाचा आहे. मी एकदम त्याच्या सुरात सूर मिसळून म्हणाले, तू म्हणतोस ते अगदी खरं. विज्ञान दारोदर पोचलंच पाहिजे, नाहीतर आपल्याच देशाचं काही खरं नाही. ह्या ग्लोबल विलेजमध्ये आपल्याला कोणी विचारणार नाही. इथं जर टिकून राहायचं असेल तर कम्प्युटरची भाषा हीच खरी भाषा. नवीन पिढीला हीच भाषा आली पाहिजे. 2 सेकंदात माझ्या मनाने केलेल्या रोलर कोस्टरसारख्या प्रवासाची कल्पना नसल्याने माझ्या वाक्याने चमकून दिलीप माझ्याकडे पाहत राहिला.